आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला हा वाडा आपण आज पाहणार आहोत। तो पुण्यातील शनिवार वाडा म्हणून ओळखला जातो। अतिशय सुंदर आहे। मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शनिवार वाड्यातून काका मला वाचवा असा आवाज येतो। आता हे खरंच आहे की फक्त अफवा हे वाड्यात जाऊनच समजेल। तर नमस्कार मंडळी, म्हणूनच मी आज आली आहे शनिवार वाड्यामध्ये। मी तुम्हाला पूर्ण वाडा आणि वाड्याचा इतिहास सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि शनिवार वाडा म्हणजे फक्त पुणेकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतीक। पेशवाईच्या कित्येक पिढ्या पाहिलेला इतिहासाचा मूक साक्षीदार। इथे बसूनच पेशव्यांनी दिल्लीपर्यंतचा कारभार पाहिला। मराठा मावळ्यांची घोडी अटकेपार पोहोचली। एक दिवस दिल्लीवर भगवा फडकवायचा अशा मनसुब्याने बांधलेला हा दिल्ली दरवाजा आज सगळीकडे फक्त अवशेष दिसत असले तरी एकेकाळी खूप सुंदर वास्तू होती। इथे फॅमिली ट्री ऑफ पेशवाज म्हणजे पेशव्यांच्या घरामध्ये कोण कोण होते, बालाजी विश्वनाथ राधाबाई यांचे म्हणजे त्यांचे मुलं वगैरे तिथे पूर्ण तुम्हाला मॅप दिलेला आहे, तुम्ही तो सुद्धा पाहू शकता। मी कुठे पण गेले ना तर तिकडे पाऊसच येतो, म्हणजे एवढा वेळ तर पाऊस नव्हता आणि आता वाड्यामध्ये फिरतोय तर आता पाऊस चालू झालाय। बाजीराव पेशव्यांनी 1732 मध्ये हा वाडा बांधला। मोठे महाल, पेशव्यांचे निवासस्थान, पाण्याची सोय, कारंजे, बागा अशा देखण्या वास्तू वाड्यात होत्या। 6 मजली इमारती आणि महत्त्वाचं आकर्षण म्हणजे हजारी कारंज, त्याला 16 कमळाच्या पाकळ्या आणि 192 तोट्या होत्या। गणपती रंगमहालाच्या सौंदर्याबद्दल तर इंग्रजांनी सुद्धा लिहून ठेवलंय। पेशवे बदलत गेले आणि आपल्या परीने शनिवार वाड्याच्या सौंदर्यात भर पाडत गेले। इसवी सन 1773 मध्ये फक्त 17 वर्षाचे नारायणराव पेशवे सत्तेवर आले, पण काका राघोबा सोबत त्यांचे मतभेद झाले। राघोबा काका आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कट रचला आणि एका रात्री नारायणरावांवर हल्ला झाला। धावत धावत ते काकांकडे मदतीसाठी ओरडले, काका मला वाचवा, पण कोणीच मदतीला आलं नाही आणि त्यांची निर्दयी हत्या करण्यात आली। आणि त्यामुळे आजही शनिवार वाड्याच्या भिंतीत तो आक्रोश ऐकू येतो असं लोक म्हणतात। पण मला तरी शनिवार वाड्यात काका मला वाचवा असा कोणताही आवाज ऐकू आला नाही आणि त्यामुळे अशा आख्यायिकेच्या पलीकडे हा सुंदर वाडा नक्कीच बघितला पाहिजे। आणि नंतर इंग्रजांची सत्ता आली आणि वाड्याकडे दुर्लक्ष झालं। 1828 साली लागलेल्या एका आगीत 7 दिवस वाडा जळत होता। पुढे 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला।